नमस्कार, मी रविराज गुंजाळ, ARS टेक बाणेर पुणे कंपनीतर्फे मिस्टर अँड मिसेस पाटीलचं खूप कौतुक करतो, स्वागत करतो. आपण त्यांच्या नवीन लॅबमध्ये आत्ता आहोत आणि जिथे त्यांनी इथलं सगळं एअर कंडिशनिंगचं काम आम्ही केलेलं आहे. तर पाटील मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचा अनुभव कसा होता एअर कंडिशनिंग सिस्टम्स डिझाईन ते स्टील हँडओव्हरपर्यंतचा? पहिले तर नमस्कार. माझा आम्हाला जेव्हा आम्ही घेतलं, तेव्हा मला फार कन्फ्युजन होतं, की आम्ही कोणती सिस्टीम बसवली पाहिजे. वेदर इट शुड बी व्ही-आर-व्ही, नॉन व्ही-आर-व्ही किंवा डक्टवाली करायची. काय Yes. करायचं मला लक्षात येत नव्हतं. Yes. पण गुंजाळ सरांनी आम्हाला सगळं समजवलं, की कशाचे प्रोज, कॉन्स कसे असतील, काय असेल, कसं करायला पाहिजे. त्याच्यासोबतच जे डिझायनिंग केलं, म्हणजे जेणेकरून आमचं कमीत कमी एअर इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन कमीत जी. कमी होऊन जी. आम्हाला मॅक्सिमम युटिलायझेशन करता येईल. त्यासाठी सरांनी डिझायनिंग पण व्यवस्थित केलं. नंतर त्यांनी आम्हाला टेक्निकल सपोर्ट पण फार व्यवस्थित जी. दिला. नुसता एसीच्याच बाबतीत नाही, तर एक्झॉस्टच्या बाबतीत पण. तसेच मध्ये आम्हाला बऱ्यापैकी थोडे ग्लिचेस आलेत माईस, राईट्समुळे. तो पण सरांनी सॉल्व्ह करून दिला आम्हाला आणि त्यासाठी पण आम्हाला वेळोवेळी मदत केली. त्यासाठी थँक सो मच सर. थँक्यू मॅडम. हे मॅडमचं 6वं डायग्नोस्टिक सेंटर आहे आणि आता असेच पुढे मॅडमची वाटचाल चालू राहो, अशा आमच्या त्यांना शुभेच्छा. पूरे BRV सिस्टम का मेंटेनेंस मैं देखता हूँ. AC वर्किंग इज ओके. नमस्कार, नमस्कार. हे नमस्कार. मिस्टर ज्ञानेश्वर जी आहेत. ह्या सगळ्या प्रोजेक्टचं प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी यांनी केलेली आहे. स्टार्ट टू एंड सगळं फ्रॉम स्क्रॅच, सगळे मटेरियल मॅनेजमेंट, मॅन मॅनेजमेंट सगळं सरांनी केलेलं आहे. आपण सरांकडून विचारूयात की तुमचा अनुभव कसा होता ॲज पर ॲज धिस प्रोजेक्ट अँड एअर कंडिशनिंग सिस्टम इज कन्सर्न. नाही, अनुभव सांगायचा म्हणजे तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही बऱ्याच एजन्सी सर्च केल्या नाही असं नाही. पण सरांचं सगळ्यात पहिलं आमचं कम्युनिकेशन स्किल पाहता आम्ही ठरवलं की नाही, आपण गुंजाल सरांकडं जायचं आणि त्यांच्याकडूनच काम करायचं. कारण त्यांचे जे एक्सपिरियन्स होते ना, म्हणजे नॉर्मली काय होतं, बिझनेस मिळवण्यासाठी कोण सांगतात की सर हा एक्सपिरियन्स आहे, आम्ही हे काम केलं आहे, किंवा कदाचित ते काम करत नसतात, पण थर्ड पार्टी करून घ्यायचं प्लॅनिंग असतं. पण सरांचं आम्हाला एक कौतुक वाटलं की सरांची इन हाऊस टीम होती. आमचे सगळे कॉल अटेंड झाले. आम्ही कॉल केले, त्याच्यानंतर जो रिस्पॉन्स पाहिजे होता तो आम्हाला मिळाला आणि त्यानंतर जो कामाचा आउटपुट पाहिजे होता तोही प्रॉपर वेळेत मिळाला. त्याबद्दल मी सरांचं नेहमी कौतुक करेन. आमच्याकडे आणखी जे प्रोजेक्ट येतील त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं ओपिनियन म्हणजे गुंजाल सर असतील. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच.